जगाजवळच आहे अंतरा काव्या 11 श्री हरी 11 इथे सर्वच सहभागी संघ विनंती आहे आपण त्वरित या मुख्य मंचाजवळ. चला सर्व संघांच्या सर्व संघ मालकांना विनंती असेल आमची आपण त्वरित यायचं आहे मुख्य मंचाजवळ. अंतिम मेगा फायनलचा सामना समाप्त झाला आहे आणि निश्चितच चुरस सर्वांमध्येच आपल्याला पाहायला मिळते. स्वरूप चला सर्वांना विनंती आहे मुख्य मंचाजवळ यायचं आहे. साऊंड थोडासा व्हॉल्यूम अप करायचं आहे. साऊंड सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण मंचाजवळ यायचं आहे ज्या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण समारंभाला त्वरित सुरुवात करतोय. आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मुख्य मंचावरती आपल्या विभागाचे लाडके कार्यसम्राट कार्यतत्पर दमदार सेवाभावी आमदार कलादर्शी कोळंबकर साहेब हे आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्याचबरोबर माजी नगरसेवक युवा सेना सरचिटणीस सन्मान्य अमयजी गोले साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. निखिलजी नायकर देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. माफ करा निलेशजी नायकर. त्याचबरोबर माझी विनंती असेल आता सर्व संघांचे संघ मालक की आपण या तर सेमीफायनल 2 मध्ये सामनावीराचा पुरस्कार आपला देणं राहिलं होतं तो आपण देणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. त्या सामन्यामध्ये अंतरा काव्या 11 या संघाच्या माध्यमातून स्वरूप सेमीफायनल 2 चा मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. दादासाहेब आहेत सेमीफायनल 2 चे मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी दादासाहेब त्वरित यायचं आहे मुख्य मंचावरती. सेमीफायनल नंबर 2 चा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा हकदार दादासाहेब भोसले त्वरित यायचं आहे. दादासाहेब एकदा जोरदार टाळ्या दादासाहेब साठी झाल्या पाहिजेत. अप्रतिम सुरेख परफॉर्मन्स. श्री समर्थ स्पोर्ट्स परेश यांच्या माध्यमातून पुरस्कृत आकर्षक टी शर्ट. मी विनंती करेन साहेबांना की आपण हा सन्मान करायचा आहे. प्लेअर ऑफ द मॅच सेमीफायनलचा आपला दादा सो ज्या खेळाडूने केवळ आपले नायगाव नगरी नाही तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं क्रिकेट देखील गाजवलंय. दादासाहेब भोसले मॅन ऑफ द मॅच. श्री समर्थ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट आणि फकरुल चाचा यांच्या माध्यमातून पुरस्कृत आकर्षक असं जॅकेट झिपर देऊन त्याचा विशेष सन्मान केला जातोय. दादासो स्वतः संघनायक आयकॉन आणि लीडिंग फ्रॉम द फ्रंट अप्रतिमरित्या आपल्या संघाला चॅम्पियनशिप देखील मिळवून दिली. यानंतर अंतिम मेगा फायनलचा सामना. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल दादासाहेब भोसले. कन्झिक्युटिव्ह मोठ्या स्टेजवर आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करताना दादासाहेब भोसले आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा प्लेअर ऑफ द मॅच स्वरूप विनंती असेल थोडी घाई करा. फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. यानं स्वरूप 2 मिनिटं आपल्याला जे कार्य सांगितले ते लवकर कंप्लीट करा. येस येस. यानंतर विनंती असेल अंतरा काव्या संघाचे संघमालक मिलिंद कदम आपणास की आपण यायचं संघमालक मिलिंद कदम बाबूदादा. मी विनंती करेन अमय गोले साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. यानंतर श्री हरी 11 संघाचे संघमालक आपण देखील यायचं आहे. श्री हरी 11 संघाचे संघमालक दादा नसतील तर त्यांच्या कल्पेश मोहिते यायचे मॅनेजर संघाचे मॅनेजर. मी अमेश यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. कल्पेश मोहिते येतील संघाचे संघमालक. मनपूर्वक आभार मी सर्वच संघ मालकांचा व्यक्त करेन.
HB स्पोर्ट्स यांचे संघमालक विनंती असेल. HB स्पोर्ट्स आपण याचे त्वरित प्रसाद लाड आपल्याला पाहायला मिळतात. HB स्पोर्ट्स संघाचे संघमालक. मिस्टिकल विजिटे बॉयचे सर्व आपल्यास विनंती आहे. आपण देखील याचे संघमालक मिस्टिकल विजिटे बॉयचे संघमालक अभिजितचा देखील विशेष सन्मान होईल. सन्मान चिन्ह द्यायचं विनंती असेल. संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर मी विनंती करेन या दोन्ही सामन्या या स्पर्धेसाठी ज्या पंचांनी आपली मोलाची भूमिका बजावली त्या तिन्ही पंचांना विनंती आहे माझी की आपण पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तिन्ही पंच त्वरित यायचं आहे. थोडी घाई करा. पंचांना विनंती आहे आमची. 70-70चे आमचे लाईव्ह टेलिकास्टचे प्रतिनिधी आपण देखील यायचं आहे. हे सर्वच आमचे सहकारी याचे देखील विशेष सन्मान. मी सुनील सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते तिन्ही पंचांचा आपण सन्मान करायचा आहे. चला पंचांना विनंती असेल थोडी घाई करा. MCA मान्यता प्राप्त हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेशजी नायकर यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय तिन्ही पंचांचा. यानंतर मी विनंती करेन आपले स्कोरर गुणलेखक आपण देखील यायचं आहे. स्वरूप थोडी घाई करा. लवकर. यानंतर मी विनंती करेन स्कोरर जो आपला आहे स्वरूप आपण या. आपले समालोचक लालबाग परिसरातील एक गोड आवाज ज्याने काल आणि आज या दोन्ही दिवसात खूप चांगलं समालोचन या स्पर्धेसाठी केलं त्याचा देखील इथे विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळ्या स्वरूपसाठी झाल्या पाहिजेत मित्रांनो. एक युवा समालोचक आपल्या सोबत जोडला जातोय लालबाग परिसरातून स्वरूप, ज्याचा विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद स्वरूप. त्याचप्रमाणे या नायगाव मधील ज्याने बऱ्याचशा टुर्नामेंट कॉमेंट्री केल्या आहेत ओमकार पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांनी देखील तितकंच चांगलं समालोचन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. ओमकार पाटील, थँक्यू सो मच ओमकार. आपण पुढच्या प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळतोय. दरम्यान मित्रांनो जास्त वेळ न दवडता आपण या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतोय. सर्वप्रथम आपण वळणार आहोत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्या क्षेत्ररक्षकाने या संपूर्ण स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं. मी वडा विधानसभा उपाध्यक्ष सन्माननीय रमेशजी मोरे साहेब यांना विनंती करीन आपण मुख्य मंचावरती यायचंय. रमेशजी मोरे साहेब आपण या आणि आपला देखील विशेष सन्मान या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने इथे करण्यात येणार आहे. रमेशजी मोरे साहेब यांचा सन्मान केला जातोय. कल्पेश मोहिते यांना विनंती करेन आपण त्यांचा विशेष सन्मान करा. मायेची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. धन्यवाद. यानंतर मित्रांनो आपण बघतोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. काल आज दोन्ही दिवस आपण पाहिलं मित्रांनो एकापेक्षा एक क्षेत्ररक्षणाचे खूप सारे नमुने आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगले मुवमेंट्स आपण एन्जॉय केले. एकापेक्षा एक कॅचेस पाहायला मिळाल्या. ग्राउंड फिल्डिंग खूप चांगल्या प्रकारे, डायरेक्ट हिट्स आपण पाहिले. परंतु सर्वोत्कृष्ट फिल्डर साहेब मला आवर्जून सांगावं असं वाटतंय, सर्वोत्कृष्ट फिल्डर हा असा खेळाडू निवडला गेलाय जो प्रथमतः विशेषतः तो स्प्रिंग मिल मधला आहे, त्यामुळे जरा जास्त जवळचा आहे. आणि त्याहूनही दुसरी गोष्ट वेगळी की तो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक युवा खेळाडू आहे. आर्यन माडिक ठरलाय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. काल जिथे जिथे चेंडू जात होता तिथे तिथे हा खेळाडू पाहायला मिळत होता. एकही कॅच ज्याने मिस केली नाही, एकही चेंडू ज्याने मिस केला नाही तो आर्यन माडिक ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्याला थंडरच्या माध्यमातून पुरस्कृत एक बॅट देखील आपण देणार आहोत. आर्यन माडिक. आणि आर्यन अजितच्या संघात खेळत होता त्यामुळे निश्चितच चांगलं पाठबळ त्याला जरूर मिळालं. मनपूर्वक अभिनंदन आर्यन. आपल्याला शुभेच्छा असतील.
जोरदार टाळ्या आर्यनसाठी पुन्हा एकदा झालं पाहिजे. त्यानंतर आपण मित्रांनो वळणार आहोत सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो, बॅटर्स तुम्हाला एखादा अडकलेला सामना जिंकून देतात, परंतु गोलंदाजच असतात जे तुम्हाला संपूर्ण स्पर्धा जिंकवून देण्याचं काम करतात. आणि असाच एक गोलंदाज ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावल्या गेल्या, परंतु त्याचा इम्पॅक्ट हा सर्वाधिक जास्त होता. नन अदर दॅन विदाउट एनी डाऊट टीम श्री हरी 11 संघाचा आकाश ठरतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज. साहेब, मी आपल्यासाठी सांगेन, या गोलंदाजाला हॅमस्ट्रिंग त्याचे पूल झाले होते, क्रॅम्प आले होते, मैदानातून बाहेर यावं लागलं, परंतु पुन्हा गेला, आपल्या संघासाठी खेळला, जायबंदी झाला, पाय दुखापतग्रस्त असताना देखील आपल्या संघाला फायनल जिंकवून येतो आकाश जाधव, नायगाव मधील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांपैकी एक. बॅट आदी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत बॅट देखील त्याला प्रदान केली जाते. अभिनंदन आकाश. तर मित्रांनो, यानंतर वळणार आहोत आपण सर्वोत्कृष्ट बॅटर, सर्वोत्कृष्ट फलंदाज. फलंदाजी बॅटिंग म्हटलं की एकच नाव मित्रांनो डोळ्यासमोर येतं. गेली सलग 40 ते 45 वर्ष ज्यांनी नाबाद फलंदाजी केली आहे आणि अशा प्रकारची फटकेबाजी केली की संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची दखल घ्यावी लागली, ते आपले लाडके साहेब कालिदासजी कोळंबकर साहेब. आणि आज त्यांच्याच सारखी फलंदाजी करताना आपल्याला असा एक फलंदाज सापडलाय ज्याने मात्र ही संपूर्ण स्पर्धा गाजवली, आपल्या नावावरती केली, आणि केवळ नावावरती केली नाही तर चॅम्पियनशिप देखील आपल्या संघाला मिळवून दिली. असा फलंदाज ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट बॅटर. सर्वाधिक धावांसहित दादासाहेब भोसले ठरतात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. दादासाहेब भोसले पण पाहतोय, मी अमयजी गोले साहेबांना विनंती करेन हा सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय, मी सकाळी देखील उल्लेख केला मित्रांनो, राजारामवाडी मधील स्पर्धा, त्या स्पर्धेच्या उद्घाटनाला साहेब गेले, एबीपी माझाने देखील त्या क्लिपची दखल घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रात जी क्लिप व्हायरल केली ती साहेबांची क्लिप आपण पाहिली. अशीच काहीशी क्लिप्स आपल्याला पाहायला मिळतील दादासाहेब भोसले यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून. थॉमस डायस आणि ज्यूड रॉड्रिगस यांच्या माध्यमातून JR स्पोर्ट्सची ही बॅट देखील त्याला दिली जाते. आणि निश्चितच आपण पाहतो रायगड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत शूज या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला प्रदान केले जात आहेत. आणि मित्रांनो, यानंतर आपण वळतोय या स्पर्धेतील उपविजेता संघाकडे. या स्पर्धेतील उपविजेता संघ या स्पर्धेतील उपविजेता संघ निश्चितच खूप मेहनत घेतली, खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला, परंतु अंतिम क्षणी काही चुका राहिल्या, चुका झाल्या, त्यामुळे काय होईना आपण पाहतो उपविजेता या मानावरती समाधान मानावं लागतंय. या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरतो आहे श्री हरी 11 दादर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तर उपविजेता संघासाठी. संपूर्ण संघासाठी द्यायचं आहे. मी विनंती करेन आयकॉन मनसूर कुरेशी यांना की आपण आपल्या संपूर्ण संघासहित मुख्य मंचकावर द्यायचं आहे. रोख रक्कम रुपये तब्बल 50,000 व आकर्षक असा बिग बॅश चषक हा मिळतो आहे श्री हरी 11 या संघाला. एकदा जोरदार टाळ्या श्री हरी 11 संघासाठी पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत मित्रांनो. सर्व संपूर्ण संघाने यायचं आहे. सर्वच खेळाडूंना आपण इथे मेडल्स देखील देणार आहोत. चला लवकर, थोडी घाई करायची आहे. लक्षात घ्या, आपल्या मान्यवरांकडे थोडासा कमी वेळ आहे. एकामागोमाग एक मातबर खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ. सौरभ असेल, मनसूर असेल, आकाश, राकेश मेस्त्री, दी लेजेंडरी राकेश मेस्त्री सर या संघामध्ये पाहायला मिळाले. बाहेर नानावडे सारखा एक युवा टॅलेंट आपण पाहिलं. मी विनंती करेन सन्माननीय अमयजी गोले साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा उपविजेता संघाचा करंडक बहाल करायचा आहे. बिग बॅश 2024 सीझन 2 रनर अप्स ठरतात टीम श्री हरी 11. एकदा जोरदार टाळ्या. 50,000 रुपये रोख रकमेचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय श्री हरी 11. अभिनंदन श्री हरी 11 आणि मनपूर्वक शुभेच्छा.
आणि यानंतर आपण बघतोय मित्रांनो सस्पेन्स, ज्याच्याकडे सगळ्यांच्याच नजरा असतात. या स्पर्धेचा मानकरी, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्या खेळाडूने आपली गोलंदाजी असेल, आपली फलंदाजी असेल, आपलं क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही आघाड्यांवरती खूप चांगली कामगिरी केली आणि ही संपूर्ण स्पर्धा आपल्या नावावरती केली, असा खेळाडू ठरतोय. या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा अगदार, मालिकावीर ठरतोय नायगाव बिग बॅश 2024 पर्व पहिल्याचा नननदान मंसूर कुरेशी. मंसूर यायचा प्लेअर ऑफ द सिरीज, ज्याला आपण पाहणार आहोत आदी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत बॅट, अमित साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत बायसिकल सायकल आपण त्याला देणार आहोत. त्याचबरोबर रायगड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत शूज आणि प्लेअर ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील त्याला देणार आहोत आपण. मंसूर कुरेशी मित्रांनो, याच खेळाडूने गेले 2 वर्ष मुंबई आणि मुंबईच्या बाहेरील क्रिकेट देखील गाजवलेला आपण पाहतो. तोच हा नायगावचा चिता मंसूर कुरेशी. निलेश नायकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मालिकावीरची ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या मंसूरसाठी. आपल्या संघाला अंतिम मेगा फायनल पर्यंत घेऊन जाण्याचं काम केलंय. बस बस बस, तशी मंसूरला कोणत्याही प्रकारे फिटनेसची आवश्यकता नाहीये. अत्यंत फिट खेळाडू आहे आणि हे आपण पाहतच असतो. सूरज खेडेकर यांच्याकडून मिस यू सतीशचं एक विशेष लॉकेट देखील त्याला गिफ्ट केलं जात आहे. सतीश धुळे, ज्यांना आपण विसरू शकत नाही. या खऱ्या अर्थाने या नायगाव विभागाचं क्रिकेट आणि सतीश धुळे यांचं एक वेगळं नातं आपल्याला पाहायला मिळतं. आमचे दरम्यान भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय धरमजी साहेब यांचे देखील आगमन होत आहे. साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धरमजी शाह साहेब, ज्यांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. मी निलेशजी नायकर सरांना विनंती करेन साहेबांना की आपण आपल्याच शुभ हस्ते धरम शाह यांचा विशेष सन्मान करायचा आहे. भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात धरमजी शाह साहेब यांनी या संपूर्ण स्पर्धेला आपली धावती भेट दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि यानंतर मित्रांनो आपण वळणार आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या मानकरी संघाकडे. ननदान विनर ऑफ दी चॅम्पियन ऑफ दी सीझन 1 नायगाव बिग बॅश 2024 अंतरा काव्या 11 मिलिंद कदम अँड कंपनी. हा मिलिंद कदम सज्ज आहेत. 1 लाख रुपयाचं पारितोषिक आणि त्याच सोबत आपण पाहतोय आकर्षक करंडक बिग बॅश 2024 चा चॅम्पियन संघ ठरलाय मेन्स इन येलो अंतरा काव्या 11. त्या या शो मुळे आपल्याला पाहायला मिळत आहे या सर्वच खेळाडूंचं संपूर्ण संघाचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा अंतरा काव्या 11 संघासाठी.